नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गटक सेवा ग्रुप सी चा जो पेपर झाला, तर ग्रुप सी चा आज झालेला संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मधील जे काही आपल्याला चालू घडामोडीचे जे काही प्रश्न आपल्या विचारण्यात आले, चालू घडामोडी या ठिकाणी त्याची उत्तरे आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. बघा, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहा विद्यार्थी मित्रो, पहिला प्रश्न काय या ठिकाणी 38 नंबरचा हा प्रश्न आहे. बघा, हा सेट सी आहे. सी सेट मधील प्रश्न आहे. त्या ठिकाणी 38 नंबरचा प्रश्न बघा. 2025च्या ड्युरंड कप मध्ये कोणता संघ उपविजेता ठरला? या ठिकाणी आपल्याला 2025चा जो ड्युरंड कप होता यामध्ये उपविजेता ठरलेला संघ विचारलेला आहे. तर उपविजेता कोणता संघ ठरला होता विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी? तर बघा, 2025च्या मध्ये उपविजेता ठरला होता डायमंड हार्बर. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 डायमंड हार्बर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हा काय ठरला होता? तर हा या ठिकाणी उपविजेता संघ त्या ठिकाणी ठरला. आणि जर विजेता म्हटलं त्या ठिकाणी नॉर्थ ईस्ट युनायटेड क्लब जो आहे हा या ठिकाणी काय होता विद्यार्थी मित्र? हा त्या ठिकाणी विजेता संघ ठरला होता. हा काय ठरला होता? हा विजेता संघ त्या ठिकाणी ठरला होता. बघा, या ठिकाणी ही 134वी आवृत्ती होती. किती होती? 134वी आवृत्ती होती या ठिकाणी. आणि ह्या स्पर्धा कुठे झाल्या होत्या? या इम्फाळ या ठिकाणी झाल्या होत्या. आणि यामध्ये एकूण 24 संघ हे सहभागी झाले होते. चलो, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न कोणता आहे? पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्र. काय आहे प्रश्न? पीएम धनधान्य कृषी योजना. पीएम धनधान्य कृषी योजना जी आहे यामध्ये बाबतीत कोणते कथन योग्य कथन आपल्याला ओळखायचे? कोणतं योग्य असं कथन ओळखायचं आहे? यामध्ये पर्याय क्रमांक 1च या ठिकाणी योग्य आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी या ठिकाणी पीएम धनधान्य कृषी योजनेला मंजुरी दिली होती. कितीला? या ठिकाणी 200 कृषी जिल्ह्यामध्ये नव्हतं, तर यापेक्षा कमी जिल्ह्यामध्ये होते. त्यामुळे पर्याय क्रमांक फक्त अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान कोठे आयोजित करण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्र, ही दोहा कतार या ठिकाणी आयोजित करण्यात आली. पर्याय क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 2025 मध्ये जे पद्मश्री पुरस्कार होते हे कोणाला मिळाला होता? या ठिकाणी रवी अश्विनला देण्यात आला होता, हरविंदर सिंग आणि IM विजयनला मिळाला होता. तर PR श्रीजेश जो आहे याला 2017 मध्ये हा मिळाला होता. कधी? 2017 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक फक्त अ, ब आणि क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 2025 मधले विचारले होते आपल्याला. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील डॅश डॅश गावात सुरू करण्यात आली. कुठे? तर नागपूरमधील वंधमना. वंधमना या ठिकाणी ही देशातील पहिली कृत्रिम AI अंगणवाडी. काय? AI अंगणवाडी पहिली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. यानंतर पुढचा प्रश्न बघा. हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सुचिता. कोण आहे? ओपल सुचिता चुआंगस्क्री ही कोणत्या देशाची आहे? तर ही थायलंड या देशाची आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. थायलंड या देशाची ही आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता निसार. निसार यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्र. आता निसार म्हणजे काय? तर नासा म्हणजे इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार हे मिशन इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे. इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे. अगदी बरोबर आहे. निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था आणि महासागरीय प्रदेशाचे अध्ययन करणे हे देखील बरोबर आहे. त्यामुळे अ आणि ब दोन्ही हे पर्याय क्रमांक 2 या 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थींसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केली आहे? या ठिकाणी एकूण 2.5 लाख पेक्षा कमी एवढी त्या ठिकाणी काय वार्षिक उत्पन्न मर्यादा ही या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण निर्णय देताना आवासाच्या अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले? तर या ठिकाणी कलम 21 नुसार अनुच्छेद 21 नुसार हे मूलभूत अधिकार म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 कलम 21 अनुच्छेद 21 हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा. ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार मिळाला? तर
पंचायत ग्रामपंचायत कोणती आहे तर रोहिणी, याला काय तर ई गव्हर्नन्स 2025 साठी जो आहे सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. कोणता मिळाला आहे? सुवर्ण पुरस्कार. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्वपूर्ण असे हे प्रश्न या ठिकाणी आपण घेतले आहेत. बघा, या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आले होते आणि आगामी परीक्षेमध्ये देखील येण्याचे चान्सेस आहेत. ओके, पहा आता कोणत्या शहरात 11वी एशियन संरक्षण मंत्र्याची बैठक जी आहे प्लस पार पडली, तर व्हिएतनाम या ठिकाणी ही प्लस जी बैठक होती ही त्या ठिकाणी पार पडली होती. कुठे? व्हिएतनाम या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न बघा, अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सव ओके पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कारने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सई परांजपे हिला या ठिकाणी काय तर अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सव पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर पुढील प्रश्न बघा, 1895 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या ठिकाणी प्राध्यापिका उमा कांजीलाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्र अशा पद्धतीचे जे आहेत हे चालू घडामोडीवर आधारित प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेले होते. हे सर्व एमपीएससी ग्रुप सी मध्ये चालू घडामोडीचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते. या ठिकाणी आपण अतिसंभाव्य उत्तरे या ठिकाणी आपण जाणून घेतलेली आहेत. नक्कीच तुम्हाला हे प्रश्न जे आहेत या ठिकाणी या व्हिडिओचा फायदा तुमचे आन्सर तपासण्यामध्ये होईल. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.